नमस्कार, मी निमिनी. पहिला वाढदिवस आहे. आपण खाऊन घेऊया. बाहेर कधीतरी यायचंच होतं मला. डेफिनेटली हॅलो, हाय, नमस्कार. मी अँकर स्नेहा. बऱ्याच दिवसांनी माझ्या या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर मला माहिती आहे लाँग फॉर्मॅटचे व्हिडिओ बरेच दिवस टाकलेच नाही आहेत. तर आज म्हटलं चला, आज फायनली झाला आहे पूर्ण व्हिडिओ. आणि येस, मी आता चालली आहे माझ्या इव्हेंटसाठी, जो आहे बेलापूरमध्ये. आणि माझ्या बॅग्स सगळं, कारण आउटफिट चेंज करावा लागतो आहे. पावसाचे दिवस आहेत, रेडी होऊन नाही जाऊ शकत, त्यामुळे सगळं कॅरी करावं लागतं आहे. आणि हा माझा बेस्ट टाईम असतो जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असते, म्हणजे इव्हेंटला जाताना किंवा येताना. कारण फावल्या वेळेमध्ये मला म्युझिक ऐकायला गाडीमध्ये खूप आवडतं. प्लस पाऊस पण पडतो आहे बारीक बारीक, सो मस्त मस्त माहोल आहे. आणि चला जाऊया आपण इव्हेंटला. बेलापूरला जायचं आहे, त्याच्यामुळे खूप लवकर निघाली होती मी. ऑलमोस्ट मला 1.25 तास लागला पोचायला. आणि चला आता हॉलजवळ आला आहे, पोचली आहे मी. मला वाटतं 5 वाजले मला. प्रणाम बँक्वेट्समध्ये बेलापूरला आजच्या 12वीच्या पोचली आहे. आणि हा चेंजिंग रूम भेटला आहे मला. सो आता मी रेडी व्हायला घेते. ॲज युजल अँकर स्नेहाने ब्लॉग चालू केला मगाशी निघताना, आणि विसरूनच गेली सिरियसली सांगते. पण आणि आत्ता मला आठवलं आहे. सो आत्ता वाजले 8:50. सार्थक आला होता आज शूट करायला आणि आमचं शूट झालेलं आहे, म्हणजे इव्हेंट झालं आहे. आणि आता आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये आहोत. सो जेवण करूया आता, बघूया थोडं. आता मी ट्राय करते शूट करायला. आपण एक काम करूया, रिव्ह्यूज घेऊया याच्यामध्ये. जेवण आहे आज. लकीली आमचं लवकर शूट ह्याचं शूट माझा इव्हेंट रॅपअप झाला आहे. सो बघूया जेवणाला आता काय काय आहे. जेवणाला काय काय तुम्हाला मी दाखवतो. चांगलं एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. सो चांगलंच जेवण असणार, त्याप्रमाणे हॉटेलचं जेवण असणार. आणि हा माझा आजचा लूक. बऱ्याच दिवसांनी मी साडीचा गाऊन घातला होता. आमच्या अँकर डिश घ्यायचं विसरलं आहे. बघितलं हे असं होतं. सर घेऊया, डिश घेऊया. बऱ्याच दिवसांनी माझे फेवरेट नूडल्स आहेत ते मी घेते. तर हे आहे बेलापूर. प्रणाम बँक्वेट आहे बेलापूरमध्ये. तर तिथे आपला आजचा कार्यक्रम होता. जेवण आलं आहे. आणि हे नाही, मला खूप आवडतं खूप, पण मी नाही घेऊ शकत. माहिती आहे बासुंदी आहे ना, अंगूर बासुंदी. पण तुम्हाला माहिती आहे की आता मला थंड अवॉइड करावं लागतं. थंड पाणी, आईस्क्रीम, थंड, पण ते बासुंदी थंड असतं, तर मी नाही घेऊ शकत. माझी डिश आहे, माझे फेवरेट नूडल्स मी ट्राय करते. मला फायनली सुट्टी झाली आहे. सो सार्थकला सोडते आता मी, वाटेत तसा ड्रॉप आहे आणि मी जाते. सो आपण इथे आलो होतो आज. प्रणाम म्हणून आहे, तुम्हाला उलटं दिसेल. आणि माझी गाडी पण येते आता. माझ्या हातात भरपूर सामान आहे आणि आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत. डायरेक्ट घरी. बॅग्स आहेत माझ्याकडे. सो आम्ही ट्रेनने नाही प्रवास करू शकत, म्हणूनच कॅब करायला लागतो. सेफ. आज संडे आहे आणि कालचा जो व्हिडिओ आहे तो मी कॅरी फॉरवर्ड करते आहे आज संडेसाठी सुद्धा. आणि आज सकाळी बघा माझ्या इंस्टाग्राम पेजला मी 2 रील पोस्ट केले आहेत. हे आत्ता एक रिव्ह्यू टाकला आहे हा, आणि हा एक कालच्या प्रोग्रामचा एडिट आहे. तो सार्थकने मला लगेच करून दिला, रात्रीच दिला होता, पण मी आत्ता पोस्ट केला आहे सकाळी. आणि ही आहे इडली चटणी माझ्या आईने केलेली. तर चला, आणि मग याच्यानंतर मला आपला जो इव्हनिंगचा प्रोग्राम आहे त्याची पॅकिंग करायची आहे, प्रिपरेशन करायचं आहे, आउटफिट वगैरे सगळं डिसाईड करायचं आहे. सो लेट्स सी. तर आता इव्हेंट प्रिपरेशनसाठी सगळं सामान काढलं आहे. इन केस तुम्हालाही तुमचं कुठलंही प्रोडक्ट मी वेअर करून
जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ हवा असेल, प्रमोशन करायचं असेल तर नक्कीच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मला नक्कीच तुमचं प्रोडक्ट प्रमोट करायला आवडेल आणि या संदर्भातला एक व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करणार आहे. हे आहे माझं सामान. सो आता मी थोडंसं संध्याकाळच्या शोसाठी प्रिपरेशन करते. ही बेबीज आहेत, नवीन घेतले आहेत मी. कालच्या शोमध्ये आपला हा बेबीचा फेस मुंडकं तुटलं आहे. काल संगीत बाहुलीचा गेम घेत होती, ऐकतच नव्हती मुलं. सो म्हटलं काहीतरी घेऊया. माझंच चुकलं खरं तर, मी ही नाही द्यायला पाहिजे होतं कारण हे ऑलरेडी नाजूक होतं आणि मग हे असं झालेलं आहे. आणि हे 2 बेबीज मी हल्लीच विकत घेतले होते. खास एका क्लायंटची रिक्वायरमेंट होती, तिला डायपरचा गेम घ्यायचा होता, त्यामुळे मग हे घेऊन ठेवलं आहे. सो हे अशा बऱ्याच गोष्टी असतात. आता मी सगळं हे बघा मेस दिसतो आहे सगळा, तो आता क्लिअर करायचं आहे आणि मला जे संध्याकाळीसाठी हवं आहे ते मी आता सगळं बॅगमध्ये भरणार आहे. बोलण्याचा उद्देश हाच आहे की एका इव्हेंटच्या मागे बऱ्याच गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या असतात. सो ज्याच्यामध्ये इव्हेंटचे प्लॅनिंग असेल, कोऑर्डिनेशन असेल क्लायंटबरोबरचं, ते खूप आधीपासून सुरू असतं. काय कसं काय फ्लो ठेवायचं आहे, इव्हेंटसाठी कुठले गेम तुम्हाला हवे आहे, क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे, आपण काय करू शकतो आणि त्याच्यासाठी लागणारे प्रॉप्स पण असतात. जे आता हे प्रॉप्स आहेत, आता इथे कप्स आहेत, ओके, बॉल्स आहेत इथे. हे त्यातले काल एक गेम घेतला होता, सो काही बॉल्स गायब झाले असतील तरी बऱ्याच मुलांनी ते आणून दिले. बलूनचं पॅकेट आहे इथे, ओके, आणि हे मास्क घेतलेत मी ब्लाइंड फोल्ड करायला. सो आणि हे माझं पाऊच असतं, ज्याच्यामध्ये माझं सगळं क्यू कार्ड्स, व्हिजिटिंग कार्ड असतो असं. सो या बऱ्याच गोष्टी असतात याच्यामध्ये. ह्याच्यासाठी पण कॉस्ट लागते आणि ती आम्ही त्याच्यात बिअर करतो. सो म्हणून एवढे चार्जेस आम्ही घेत असतो इव्हेंटमध्ये. चला आता जरा मेस क्लिअर करूया. तर चला आजच्या इव्हेंटला जाऊया. हा अगदी 20 मिनटावरती आहे, त्यामुळे मी ऑटो केली आहे, कॅब मिळाली नाही. आणि जाऊया हॉलवरती आणि रेडी होऊया लवकर. आपण आज पोचलो आहोत श्री मंगल कार्यालय, वागळे स्टेटमध्ये जो हॉल आहे आणि मागे इथे गेट आहे. मी जेव्हा तो गुगलला हॉल बघितलं लोकेशन, मी पाहिलं की बऱ्याच वेळेस मी या हॉलमध्ये आली आहे लग्नासाठी, पण आज मी स्वतः परफॉर्म करणार आहे ॲज अ अँकर. सो आज बेबी शॉवर आहे या हॉलमध्ये. क्लायंटने मला टाईम दिला होता 4चा, ओके, कारण क्लायंटला लवकर इव्हेंट सुरू करायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये काय असतं, इव्हेंट नाही सुरू होत. पण मी 4:30ला आली आहे कारण मी मेकअप करून आली आहे. जस्ट मला ज्वेलरी आणि गाऊन जो माझा ड्रेस आहे तो घालायचा आहे. आणि ॲज युजल माझ्याबरोबर बॅग्स आहेत. आज मला कॅबच मिळत नव्हती, अक्षरशः शेवटी रिक्षा मिळाली. हा आपला हॉल आहे. बरीच लग्न झाली आहेत इथे. माझ्या फ्रेंड्सची पण करायचे झाले असतील, रिलेटिव्सची. सो आपण जाऊया हॉलमध्ये. हॉलमध्ये गेल्यावर दृश्य असणार आहे, बघूया काय सरप्रायझिंग आहे. कोणी आलं आहे का की मीच पहिली आली आहे, अरेंजमेंट झाली आहे का, डेकोरेशन झालं आहे का. ही रांगोळी काढली आहे, डेकोरेशन तर झालं आहे, पण ॲज युजल बॅकग्राऊंडची कामं चालू आहेत. भेटलं आहे आपल्याला म्हणजे मला जस्ट चेंज करायला. आणि ते पण मिरर आहे. सो त्याला पटकन क्विकली चेंज करूया, पण त्याच्या आधी एक फेरी मारते, बघते जरा बाहेर काय चालू आहे. सो मी ड्रेस घातला आहे, सुंदर असा साडीचा ड्रेस. बऱ्याच दिवसांनी साडीचा ड्रेस घातला आहे, काल पण घातला होता. हल्ली मी ते तुम्ही बघितलं असेल प्लाझो आणि ड्रेस घालते, पण इस्त्री करून ठेवला. हा छान वाटतो ना, आज जरा फिटिंग छान बसला आहे. सो त्याला पटकन क्विकली मेकअप तर केलेलाच आहे, टिकली लावते. देन ज्वेलरी जी काय मॅच होते ती बघूया, तुम्हाला पण दाखवते. आजीचं काही त्याला करू नाही शकत, तर मग
मी पण पोचलो आता यांच्या शूटला. मॅडम इन्स्ट्रक्शन देतात, कशा इन्स्ट्रक्शन देत आहेत. सार्थक इव्हेंट हॅज स्टार्टेड. नाही पोपट सार्थकला तरी मी त्या बिचारायला सांगितलेलं 5:15ला ये. तो मी लवकरच आलो. त्याच्या आधीच आलाय तर कारण त्याला सकाळी दुसरीकडे काहीतरी काम होतं. पण आपण सगळं बघा सगळं रेडी झालं आहे. फोटोग्राफर पण आले, त्यांना पण आपण थीम सांगितली आहे काय काय आहे ते. आणि तर माईक चेक करूया आपण. आणि सार्थकला सगळं सांगितलं आहे त्याचं पण काय काय करायचं. सो क्लायंट आली आहे माझी आणि त्याचे फोटो सेशन आता सुरू होईल. सगळे फॅमिली मेंबर्स आले आहेत. बरं असं होतं नेहमी की मी ना व्हिडिओज करायला जाते आणि सुरुवात करते आणि मग विसरून जाते, खरं विसरून जाते. पण आज मी चालू आहे कारण वेळ आहे ना माझ्याकडे, अजून इव्हेंट चालू नाही झाला आहे. सो कालचं शूट आपण कॅलिफोर्डवर केलं आहे आणि बघूया आजचा कसा होतं कार्यक्रम. आज मी थोडा ट्रेडिशनल लुक ठेवला आहे. खूप दिवसांनी असा लुक केला आहे. माहिती बाई ही बघा ड्रेइंग माझी सुंदर अशी. 6 वाजलेली आहेत, अजूनही इव्हेंट चालू झालेला नाही आहे. सगळं आता उतरायला सुरुवात झाली मेकअप. आता आपण एका लाईव्ह शोमध्ये आहोत आणि इथे बघा सगळे बसले आहेत आणि आता होणाऱ्या आईबाबांचा डान्स सुरू होणार आहे. सो चला बघूया कसा कसा छान छान डान्स करतायत. ही आहे होणारी आई आणि आम्ही सेटअप करतोय. आपण आज आहोत ठाण्यामध्ये, ठाण्याच्या छान अशा श्री मंगल कार्यालयामध्ये आजचा इव्हेंट. सार्थक कसा वाटला आजचा प्रोग्राम? प्रोग्राम खूप भयंकर होता माझ्यासाठी. कारण सार्थकने जे माझ्याबरोबर प्रोग्राम केले ते थोडेसे असे नॉर्मल लोक होती. हां, काही रिस्पॉन्स देणारी पण नव्हती आणि काही ॲक्टिव्ह नॉर्मल ॲक्टिव्ह होती. आजची सुपर हायपर ॲक्टिव्ह होती लोक. हाय लेवल म्हणजे असे किती मोमेंट आले आहेत की मला कंट्रोल करायला लागला आहे माझ्या इमोशन्सला. आणि हा पण बघत होता. तर पेशन्स. तर सार्थकचं काम झालं आहे, त्याची सुट्टी करते मी. ओके, सो भेटूया पुढच्या इव्हेंटमध्ये. सो मी आता जेवायला घेते. वाजले आहेत 9:30. जेवण घेऊया पटकन. सो इव्हेंट झाला आणि मी माझं आउटफिट चेंज केलं आहे आणि चला आता आपण जाऊया घरी. रिव्ह्यू नाही घेता आला मला कारण आमची जी मम्मा होती बेबी शॉवरवाली तिचं थोडंसं तिला काय म्हणतात चक्कर टाईप होत होतं. तर म्हटलं राहू देत. फोटो पण नाही झाला ॲक्च्युली, पण ठीक आहे आपण व्हिडिओज आहेत ते स्टोरीला पोस्ट करूया आता इंस्टाग्रामला. मी जसं म्हटलं मगाशी माझ्या व्हिडिओत म्हटलं मी की आमची मम्मा टू बी थोडीशी काय एवढं तिने काय म्हणतात इतके लोक आले होते, एवढे ओटी भरून घेतल्या आणि खूप एनर्जी द्यावी लागते. आणि मम्मा जर आमची रिलॅक्स होत होती. सो आता तिला मी विचारते, डिस्टर्ब करते, ती जेवते इथे. पण तरी पण म्हटलं माझ्या यूट्यूबसाठी च्या व्हिडिओसाठी तुला काय रिव्ह्यू द्यायला? नाही, खूप सुंदर अँकरिंग अँड ऑडियन्स तिने कोऑर्डिनेशन वगैरे खूप केलं. आमच्या फॅमिलीने खूप त्रास दिला म्हणा, कारण का आमची फॅमिली तेवढे एनर्जेटिक आहे. पण खूप मस्त झाला प्रोग्राम. थँक्यू सो मच. आणि ऑब्व्हियसली मी तुला खूप प्रेफर करणार आहे बिकॉज खूप सुंदर, खूप म्हणजे पूर्ण माझी फॅमिली खूप थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड अँकरिंग माय बेबी शॉवर फंक्शन. थँक्यू सो मच. कसं वाटलं आजचा इव्हेंट? खूप छान होता. खूप व्यवस्थित पद्धतीने हँडल केला आणि आय लिटरली ॲप्रिशिएट की एवढं ओव्हर वेलकमिंग क्राऊड होतं तरी पण शी इज हँडल व्हेरी कामली अँड पेशंट. आणि आय पर्सनली रिकमेंड की तुम्हाला बेबी शॉवर असेल किंवा अजून काही असेल वेडिंग असेल डेफिनेटली तुम्ही हिला कॉन्टॅक्ट करा. द बेस्ट ही ऑर्गनाईज आणि तुम्हाला द बेस्ट
अँकरिंग आणि सगळ्या गोष्टी गेम्स गेम्स वगैरे पण खूप सुंदर ठेवले. अतिशय सुंदर. हो थँक्यू सो मच. सो आजच्या कार्यक्रमासाठी फोटोग्राफर्सची टीम होती. सुधीर काका आणि तुमचं नाव काय दादा? संदीप दादा आहेत. सो आज केवढा ना आज गोंधळ आणि हे 2:30 वाजल्यापासून क्लायंटच्या घरी आहे. आणि ॲक्च्युअल काम सांगता येते मला की 4ला काहीतरी सुरू झालं ना. 4ला स्टार्ट झाला एक्झॅक्टली आणि आम्ही 5 वाजता त्याला फ्री केलं मग हॉलमध्ये आलो. सो हे ती तेवढ्यापासून वर्क काम करत आहेत. आणि आत्ता वाजलेत बघा 10:15 व्हायला आले. ते जेवायला चालले आहेत आणि आता रॅपअप होत आहे. सो मजा आली यांच्यावर पण कोऑर्डिनेशन करून. कारण फोटोग्राफर हे सगळे आपल्याला एकमेकाला साऊंडवाली टीम हॉलवाल्याला सगळ्यांना आपल्याला कोऑर्डिनेट करावंच लागतं. सो तुम्हाला माझ्या अँकरिंगबद्दल काय बोलायला आवडेल? खूप छान खूप खूप मजा आली. आणि बेसिकली अँकरला माहीत असतं की त्यांना कुठले शॉट्स पाहिजे. सिनेमॅटिक आज ते करत होते त्याच्यामुळे ते व्यवस्थित त्यांना घेऊन दिलं आहे. भेटू परत पुढच्या कार्यक्रमात. परत भेटूया. सुंदर आहे ना फोटो आहे. मला वाटतं त्यांच्या आईचा हॉलवाल्यांचा आणि ही सुंदर असं कविता लिहिली आहे. आता घरी जाऊया आणि नेक्स्ट इव्हेंटला भेटूया किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करा. इथे ID देते. आणि अँकरिंगसाठी तुम्हाला बोलवायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.